त्यांना कसे आहात सर्वजण? झोपले. आता मी अशीच पडले होते, म्हटलं एक व्हिडिओ करावा तुमच्यासोबत शेअर. काय झालं सांगू का? आपण एखाद्यावर दया माया करतो आणि आपण त्यांच्या वाईट प्रसंगात, वाईट वेळेत सहभागी होतो, त्यांना मदत करतो. परंतु ती व्यक्ती इतकी क्रूर असते की तिला आपण केलेल्या गोष्टीची जाणीव नसते. म्हणजे की ह्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे आपल्या वाईट प्रसंगात, वाईट काळामध्ये, आणि ती व्यक्ती आपल्याशी ती एकदम अत्यंत खालच्या घाणेरड्या म्हणजे नीच पातळीला जाऊन बघते. नीच, एकदम नीच पातळी. म्हणजे जर सांगायला गेलं ना तर तिची जी लायकी आहे ना ती एकदम नीच पातळीची आहे. त्यामुळं बघा, अशा लोकांना आपण कधी मदत करावी का नाही करावी, आणि केली तर त्याने ते आपले उपकार ठेवावेत का नाही ठेवावेत? ठेवलेच पाहिजे. कारण जो वाईट काळात मोहरीच्या दाणे इतकी पण मदत करतो ना. आणि हां, एक सांगायचं म्हणजे जो वाईट काळात आपल्याला मदत करतो ना त्याचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. कितीही पैशाने म्हणा, कितीही कशाने आपण फेडू शकत नाही. कारण का, त्याने आपल्या वाईट वेळेत आपल्याला सर्वतोपरी मदत केलेली असते. पण काही काही लोक इतके निर्लज्ज असतात, इतके खालच्या पातळीचे कसे बनलेले आहेत बाबा, हां, की त्यांना जरा पण उपकाराची जाणीव नाही. कसं आहे त्यांचं बाबा नेचर, म्हणजे त्यांचं माइंड, त्यांचे विचार एकदम नीच खालच्या पातळीचे आहेत. फक्त वरवर चांगले कपडे घातले म्हणजे ते चांगले होतात असं नाही. एखादी साधी बाई असते, साधीसुधी राहणी असते, पण तिचे विचार किती महान असतात, चांगले असतात. परंतु काही काही लोक कपड्यांना घालून त्यांचे विचार ते घाणच राहतात, आणि त्यांची लायकी पण घाणच असते. ते चांगल्या माणसात कधीच मिसळू शकत नाहीत, माहिती आहे. कारण त्यांचे विचारच मुळात घाण असतात. बघा ना, एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष चांगले कपडे जरी घातलेले असतील आणि तो जर घाणेरड्यावर अर्विच्च शिव्या देत असेल, लोक म्हणतात अरे काय त्याची लायकी आहे का, हां, काय त्याची हे आहे का, असं आहे. म्हणजे जो नीच पातळीचा माणूस असतो तो नीचच राहतो, कारण त्याचे विचार नीच असतात आणि त्याला दुसऱ्यांबद्दल काहीच नसतं, दया माया काहीच नाही. फक्त ती व्यक्ती काय करत असते, आपला वेळ, आलेली वेळ, संकटाची वेळ कशी आपल्याला कोण मदत करेल आणि आपण त्याच्या उपकारांची परतफेड करण्याच्या ऐवजी त्यालाच आपण घाणेरडं बोलून, घाण बोलून आपण त्याला हे करायचं. म्हणजे तुम्ही केलं तर काय उपकार नाही केले आमचे, तुमचं करण्याचं कामच होतं, असं ते आपल्याला वेळोवेळी त्यांच्या वागण्यातून दाखवतात, माहिती. तर बघा, अशा लोकांना आपण कितीही केलं तरी ते म्हणतात ना, कडू कारलं ते कडूच राहणार, ते काय सुधारणार नाहीत.